हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा बोलून मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी पेपर इकॉनॉमिक्स प्रिपरेशन करायचं आहे. या प्रिपरेशनमध्ये आज आपण मायक्रो इकॉनॉमिक्स एमसीक्यू प्रॅक्टिस करणार आहोत, ज्या प्रॅक्टिस थ्रू तुमच्या काही कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होतील, ज्या मायक्रो इकॉनॉमिक्स मधल्या खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. सो लेट स्टार्ट विथ दिस व्हिडिओ सेशन. याच्यावरचं आपण पोल सेशनमध्ये एमसीक्यूज घेतले होते, त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं होतं आजच्या सेशनमध्ये. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतात 2026 ची एक्झाम, त्यांच्यासाठी पेपर इकॉनॉमिक्ससाठी एक आम्ही फुल कोर्स घेऊन आलो आहोत, ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणारा संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, पीवायक्यूज अँड पेपर 1 फुल कोर्स, म्हणजे याच ठिकाणी तुमचं पेपर 2 सोबतच पेपर 1 चं देखील प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे. या फुल कोर्सची फीस आहे 10,000. त्यावरती 20% डिस्काउंट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 रुपीज. या कोर्सबद्दल आणखी इन्फॉर्मेशन घेण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट एमएस इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. लक्ष घ्या, 9th मार्च पासून आपली न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होते, तर तुमचं नाव जे आहे त्याच्यामध्ये नोंदवून आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करूया. So let's start with the first question. The concept of cardinal utility assumes that cardinal approach उपयोगिता पद्धतीनुसार काय मोजलं जातं? Utility can be only ranked, utility can be measured in numbers, utility is constant and utility is negative. आपण बघितलं होतं utility म्हणजे उपयोगिता. एखाद्या वस्तूची क्षमता, कशाची? एखाद्या गोष्टीची क्षमता किंवा कॅपॅसिटी व्यक्तीचं सॅटिस्फॅक्शन करण्याची, ठीक आहे? त्याला आपण युटिलिटी म्हणतो, उपयोगिता म्हणतो. तर युटिलिटी ही दोन याच्यामध्ये मोजली जाते, कार्डिनल अँड ऑर्डिनल, ठीक आहे? तर त्याच्या मोजण्यानुसार वेगवेगळ्या आपण संकल्पनांवरती बेस्ड सिद्धांत बघितलेत. सो या कार्डिनल युटिलिटी मध्ये नंबर्स मध्ये आपण उपयोगिता मोजतो. तर या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन बी, युटिलिटी कॅन बी मेजर्ड इन नंबर्स, ठीक आहे? उपयोगिता संख्यात्मक मोजता येते, हे इथे करेक्ट आन्सर याचं आहे, ठीक आहे? पद्धतीने म्हणजे सफरचंदातून आपल्याला 10 उपयोगिता मिळते, केळीमधून आपल्याला 5 उपयोगिता मिळते. हे युटिल्स मध्ये आपण काउंट करतो. काय आहे याचे एक, जसं किलोग्राम मध्ये आपण वस्तू मोजतो, लिटर्स मध्ये आपण लिक्विड मोजतो, द्रव मोजतो, तसं उपयोगिता ही युटिल्स मध्ये मोजतात. ही इथे आपल्याला संकल्पना दिलेली आहे आणि ही दिलेली कोणी आहे? आल्फ्रेड मार्शल यांनी, ठीक आहे? आल्फ्रेड मार्शल यांनी ही दिलेली संकल्पना. द नेक्स्ट क्वेश्चन, मार्जिनल युटिलिटी मीन्स सीमांत उपयोगिता म्हणजे काय? याच्या वर्ड वरूनच तुम्ही लक्षात घ्या की मार्जिनल, सीमांत, ठीक आहे? एक आपलं जे युनिट्स आपण कंटिन्यू कन्झम्पशन करत असतो, 1 2 3 4 5 6, तर प्रत्येक नगासोबत एक जण नग वाढत जातो आणि त्याच्यामुळे आपली टोटल युटिलिटी जे वाढत जाते. तर ऍडिशनल एका सीमांत वस्तूमुळे जेवढी युटिलिटी वाढते त्याला आपण काय म्हणतो? सीमांत उपयोगिता. मग यापैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे? याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत: टोटल सॅटिस्फॅक्शन, ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन फ्रॉम कन्झ्युमिंग वन मोर युनिट, ऍव्हरेज सॅटिस्फॅक्शन, कॉस्ट ऑफ सॅटिस्फॅक्शन. आता या ठिकाणी मराठीमध्ये पण ऑप्शन्स आहेत, पण दोन्ही ऑप्शन्स वाचण्यापेक्षा आपण एक ऑप्शन वाचते, तुम्ही मराठीमध्ये बघू शकता, ठीक आहे? सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बी, ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन फ्रॉम कन्झ्युमिंग वन मोर युनिट. आता ह्याच्यापासून एक घेतलं, याच्यापासून एक घेतलं, हे काय आहे? ऍडिशनल युनिट मध्ये आपण वापरणार युनिट्स. हे मेजर सीमांत उपयोगिता आहे, ठीक आहे? एका अतिरिक्त एककामुळे उपभोगामध्ये जे अतिरिक्त समाधान मिळतं त्याला. सूत्र काय याचं? एमयू काढण्याचं, टीयू एन मायनस टीयू एन मायनस 1 हा फॉर्म्युला आहे. म्हणजे काय? एक आंबा असेल तर त्याची उपयोगिता 10 आहे, दुसरा आंबा आहे त्याची युटिलिटी 15 आहे. तर ह्या ऍडिशनल युनिटमुळे एकूण उपयोगितेमध्ये कितीचा फरक पडलाय? तर हे 15 मायनस 10, 5 चा फरक पडलाय. सो दुसऱ्या आंबापासून मिळणारी उपयोगिता किती आहे? 5 आहे. याला सीमांत उपयोगिता म्हणतात. द नेक्स्ट क्वेश्चन, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी स्टेट्स दॅट सीमांत उपयोगितेच्या घटता नियमाप्रमाणे खालीलपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट दिसेल? MU increases continuously, MU remains constant, MU decreases at consumption increases, MU becomes negative immediately. आता सीमांत उपयोगिता, जेव्हा सीमांत आपण बघितले की सीमांत उपयोगिता जी आहे ती वाढणाऱ्या प्रत्येक नगासोबत कशी होत जाते? कमी होत जाते. मग ती वाढणारी असेल का? नाही, म्हणून ऑप्शन ए नसणार आहे. स्थिर राहते का कुठे? नाही, ते प्रत्येक नगासोबत कमी होत जाते. मग MU डिक्रीजेस एज कन्झम्पशन इन्क्रीजेस, हे ऑप्शन इथे करेक्ट असू शकतं. तरी ऑप्शन डी बघूया, MU बिकम्स निगेटिव्ह इमिजिएटली, नॉट इमिजिएटली, हे पण आन्सर इथे चुकीचं आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर काय आहे? इथे ऑप्शन
सी आणि हे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनॅलिटी मध्ये आपण बघितलं की एमयू उपभोग वाढल्यास कमी होत जातो. ठीक आहे, ग्राहक जसं जसं जास्त प्रमाणात वस्तू वापरतो तशी तशी सीमांत उपयोगिता कमी होत जाते. उदाहरणार्थ 1 ग्लास पाणी पिल्यावर जास्त समाधान मिळतं, पण 5वा ग्लास जेव्हा पाण्याचा पितो तेव्हा कमी समाधान मिळतं. The next question, consumer equilibrium cardinal utility acquires when. आता कंझ्युमर इक्विलिब्रियम म्हणजे ग्राहकांचा समतोल आणि हे कशाच्या याच्यामध्ये मोजतो आपण, तर कार्डिनल युटिलिटी म्हणजे ज्या संख्यांमध्ये युटिलिटी आपण मोजतोय त्याच्यामध्ये आपण ग्राहकाचं समाधान कुठल्या फॉर्म्युल्याने मोजू शकतो. तर ऑप्शन्स आहेत एमयू एक्स इज इक्वल टू एमयू वाय, एमयू एक्स डिवायडेड बाय पी एक्स इज इक्वल टू एमयू वाय डिवायडेड बाय पी वाय, पी एक्स इज इक्वल टू पी वाय आणि याच्यामध्ये इन्कम इज इक्वल टू 0. त्याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. आता याच्यामध्ये का असं, तर मार्जिनल युटिलिटी म्हणजे एका सीमांत वस्तूमुळे जी मार्जिनल युटिलिटी एक्स ची डिवाइड बाय पी एक्स म्हणजे त्याची प्राइस बरोबर मार्जिनल युटिलिटी ऑफ वाय डिवायडेड बाय पी वाय. ठीक आहे, इथे एक्सचं युटिलिटी आणि प्राइस आणि यांचा रेशो जेव्हा समान येतो, ग्राहकाचा जास्तीत जास्त समाधान मिळण्याचा बिंदू अशा पद्धतीने आपण काढू शकतो. आणि हे कशामध्ये असतं, तर लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी, दोघांची इक्विटल मार्जिनल युटिलिटी असली तर तिथे आपल्याला कंझ्युमर इक्विलिब्रियम मिळतो. द नेक्स्ट क्वेश्चन, ऑर्डिनल युटिलिटी अप्रोच वॉज डेव्हलप बाय. ऑर्डिनल उपयोगिता सिद्धांत विकसित करणारे अर्थतज्ञ कोण आहेत. ऑप्शन ए मार्शल, हिक्स अँड ॲलन, सॅम्युएल्सन, रिकार्डो. त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे, याच्यामध्ये एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही, याच्यामध्ये डायरेक्ट माहिती आहे आपल्याला की ऑर्डिनल अप्रोच जो आहे, कार्डिनल अप्रोच नंबर्स आहे, ऑर्डिनल अप्रोच मध्ये आपण प्रेफरन्सेस नुसार उपयोगिता बघतो. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, हिक्स अँड ॲलन. ठीक आहे, हिक्स, जॉन हिक्स अँड RGD ॲलन यांनी ही उपयोगिता क्रमाने मोजण्याची पद्धत काढलेली आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, An indifference curve shows उदासीनता वक्र काय दर्शवतो. इन्कम लेवल, प्राइस लेवल, कॉम्बिनेशन गिव्हिंग इक्वल सॅटिस्फॅक्शन, प्रोडक्शन लेवल. त्याच्यामध्ये इंडिफरन्स कर्व उत्पन्नाचा स्तर, किमतीचे स्तर, समाधान घेण्याच्या वस्तूच्या संयोजना, उत्पादनाचे स्तर. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, कॉम्बिनेशन गिव्हिंग इक्वल सॅटिस्फॅक्शन. आपण बघितलं की उपयोगिता जी आहे म्हणजे आपल्याला डिमांड लॉ तर समजला, त्याच्यानंतर आपल्याकडे जेवढं बजेट आहे त्या बजेटमध्ये आपण काय काय वस्तूंची मागणी करू शकतो प्राइस नुसार, हे आपण इंडिफरन्स कर्ववर दाखवतो. म्हणजेच काय की याच्यामध्ये कॉम्बिनेशन जे आहे ते इक्वल सॅटिस्फॅक्शन मिळवून देणारं कॉम्बिनेशन असतं दोन वस्तूंचं. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडिफरन्स कर्व्स आर. उदासीनता वक्र कसे असतात, अपवर्ड स्लोपिंग, डाऊनवर्ड स्लोपिंग, वर्टिकल, हॉरिझॉन्टल. आता हा उदासीनता वक्र म्हटल्यानंतर तुमच्या हा असा लक्षात आला पाहिजे. ठीक आहे, हाच कर्व इथे लक्षात आला पाहिजे. सो याच्यामध्ये सरळ सरळ या वक्रावरून आपण सांगू शकतो की करेक्ट आन्सर आहे डाऊनवर्ड स्लोपिंग आहे, म्हणजे खालच्या दिशेने असं झुकता आहे. तर एक वस्तू वाढवायची असल्यास दुसरी वस्तू आपल्याला कमी करावी लागते आणि त्यामुळे हा वक्र कमी होतो. जसं मागणीचा लॉ जो आहे, मागणीचा नियम मध्ये पण कसं होतं, प्राइस वाढली की वस्तूची क्वांटिटी कमी होते आणि तसंच एका वस्तूची प्राइस वाढली, एका वस्तूच्या क्वांटिटी वाढवली तर दुसऱ्या वस्तूची क्वांटिटी कमी होते आणि ह्याचमुळे हा जो इंडिफरन्स कर्व आहे तो खाली डाऊनवर्ड स्लोपिंग आहे, हे आपण इथे बघू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडिफरन्स कर्व्स के नॉट इंटरसेक्ट बिकॉज. दोन उदासीनता वक्र एकमेकांना छेद देऊ शकत नाही का. प्राइस चेंजेस, इन्कम चेंजेस, इट व्हायलेट्स कन्सिस्टन्सी अजम्पशन्स, सुसंगतेचं गृहीतक मोडतो, युटिलिटी बिकम्स 0. आता याच्यामध्ये का छेदत नाही, तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, प्राइस चेंज होणं किंवा इन्कम चेंज होणं, याच्यामध्ये आपण काय बघत नाही. इंडिफरन्स कर्व मध्ये आपण काय बघतो की फक्त कोणतं कॉम्बिनेशन आपल्यासाठी योग्य आहे, ग्राहकासाठी योग्य आहे. सो या ठिकाणी इंडिफरन्स कर्व न छेदण्याचं कारण असं आहे की समान संयोजन दोन वेगवेगळ्या समाधान मिळतं. ठीक आहे, तर्कविरोधी असतात हे दोघ जण म्हणजे ह्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी अजम्पशन्स कसे असतात, वेगळे असतात, छेदत नाहीत म्हणून. ठीक आहे, सो ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9, बजेट लाईन काय दर्शवते, अर्थसंकल्प रेषा काय दाखवते. युटिलिटी कॉम्बिनेशन, इन्कम कॉम्बिनेशन, एफोर्डेबल कॉम्बिनेशन ऑफ टू गुड्स, कॉस्ट कर्व. याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. आता बजेट म्हणजे काय, एफोर्डेबल कॉम्बिनेशन ऑफ टू गुड्स. आता लाईन, बजेट लाईन तुम्ही बघितली, आपण शिकलोय. ठीक आहे, ही बजेट लाईन आहे, याच्यामध्ये जे काही कॉम्बिनेशन तुम्हाला मिळत असेल ते कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता ह्या बजेट लाईन वरती. ठीक आहे, जे कॉम्बिनेशन तुमच्यासाठी योग्य असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि ग्राहकाला ते निवडण्याचा अधिकार असतो. ओके, ती बजेट लाईन. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10, बजेट लाईनचा उतार कसा असतो. बजेट लाईन स्लोप इक्वल. आता याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला,
की स्लोप नेमका कसा असला पाहिजे. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, -px डिवायडेड बाय py. नकारात्मक चिन्ह म्हणजे एका वस्तूची वाढ दुसऱ्याची घट असते. एक कुठला तरी निगेटिव्ह असेल तर दुसरा पॉझिटिव्ह असेल, तेव्हाच बजेट लाईन स्लोप हा इक्वल असणार आहे. म्हणून मायनसचं चिन्ह इथे आवश्यक आहे. अदरवाईज px डिवायडेड बाय py हे तर ऑप्शन वरती पण आहे, पण इक्वेशन किंवा इक्वल्स दाखवायचं असेल तेव्हा एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असलं पाहिजे. म्हणून इथे ऑप्शन बी करेक्ट आहे. The next question, consumer equilibrium in IC approaches aqueous when IC पद्धतीनुसार ग्राहक समतोल कधी साधला जातो. आता याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन्स आहेत MRS इज इक्वल टू PX अपॉन PY. इक्विब्लिरियमचं बोललंय आणि आयसी कर्व म्हणजे दोन कॉम्बिनेशन असणार आहेत, म्हणजे एक्स वाय याच्यामध्ये असणार आहेत. तर मार्जिनल युटिलिटीच्या बाबतीत याच्यामध्ये काय नाही, पण MRS जो आहे इथे तो म्हणजे मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन, दुसऱ्या वस्तूच्या प्राइस बरोबर PX डिवायडेड बाय PY ह्यांचा रेशो कसा येतो त्याच्यावरून आपल्याला कंझ्युमर इक्विलिब्रियम मिळतं. ठीक आहे, हे दोन वस्तू आहेत, प्राइस ऑफ एक्स, प्राइस ऑफ वाय, आणि दोघांचा मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन एकमेकांच्या सोबतचा. त्यामुळे इथे आपण आन्सर ए बरोबर देतो, तर इथे आपल्याला समतोल मिळतो. द नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. सबस्टिट्यूशन इफेक्ट अक्युअर्स ड्यू टू पर्याय परिणाम कधी मिळतो आपल्याला? इन्कम चेंज झाल्यामुळे, प्राइस चेंज झाल्यामुळे, टेस्ट चेंज झाल्यामुळे की पॉप्युलेशन चेंज झाल्यामुळे? तर आपण बघा, कॉफी आणि चहा हे दोन काय आहेत? सबस्टिट्यूट आहेत. कॉफी आणि टी हे दोन सबस्टिट्यूट गुड आहे. कॉफीची प्राइस जेव्हा वाढते तेव्हा लोक टीची प्राइस जेव्हा वाढते तेव्हा लोक इकडे कॉफीकडे शिफ्ट होतात, म्हणजे कॉफीची डिमांड जी आहे ती कशी होते? वाढते. ठीक आहे, म्हणजे ह्या दोघांमधला हे कसं झाला फरक, म्हणजे कसं झाला, ह्याची प्राइस वाढल्यामुळे लोकांची इकडची डिमांड वाढलेली आहे, म्हणजे ह्यांचा दोघांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असतो. हे सबस्टिट्यूट गुड आहे, ह्याला हे नाही तर हे सबस्टिट्यूट आहे. ठीक आहे, सो हा सबस्टिट्यूशन इफेक्ट जो आहे तो आपल्याला प्राइस मुळे बघायला मिळतो. ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. होप यू अंडरस्टँड अँड करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. हिक्सियन पद्धतीत काय स्थिर ठेवले जाते? हिक्स पद्धतीनुसार आपण बघितलं होतं हे, तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की नेमकं कॉन्स्टंट काय असतं. इन्कम, युटिलिटी, प्राइस अँड पॉप्युलेशन. तर याच्यामध्ये हिक्स मेथडमध्ये युटिलिटी ही कॉन्स्टंट ठेवली जाते. ओके, उपयोगितेला स्थिर ठेवलं, जसं की उपयोगिता चेंज होऊ शकते, पण हिक्सियन मेथडनुसार उपयोगिता ही स्थिर ठेवलेली आहे, स्थिर मांडली असतं. त्याच्याबरोबर हिक्स अँड स्लॅट्स्की यांचं पण मेथड बघितलं होतं, राईट. सो स्लॅट्स्की मेथड नुसार आता युटिलिटी तर हेक्सियन पद्धतीत झाली. स्लॅट्स्की मध्ये काय असतं, तर स्लॅट्स्की मध्ये तुम्हाला just give me a sec. ओके, सो याच्यामध्ये रिअल इन्कम, नॉमिनल इन्कम अँड पॉप्युलेशन हे ऑप्शन्स आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला करेक्ट आन्सर जे आहे ते स्लॅट्स्की मेथडमध्ये रिअल इन्कमच्या ऐवजी आपण नॉमिनल इन्कम जे आहे ते इथे करेक्ट केलेलं आहे. कारण म्हणजे जे नॉमिनल इन्कम आहे ते करंट प्राइस मध्ये तुम्हाला मिळालेलं असतं. ठीक आहे, आणि रिअल इन्कम मध्ये मग तुमचं कसं काढतात, नॉमिनल इन्कम डिवायडेड बाय प्राइस इंडेक्स जो असेल तो इथे काढलेला असतो. ठीक आहे, तर यामध्ये करेक्ट आन्सर तुम्ही रिअल इन्कम, इन्कम हा घटक बरोबर आहे, पण फक्त इन्कम म्हणजेच इथं स्लॅट्स्की मेथड मध्ये कंटिन्यू केलं नाही. याच्यामध्ये नाममात्र उत्पन्न इथे कन्सिडर केले. नाममात्र उत्पन्न म्हणजे सध्याच्या किमतीनुसार मिळणारे उत्पन्न, आणि वास्तविक उत्पन्न म्हणजे महागाईचा विचार करून घेतलेले उत्पन्न. पण स्लॅट्स्की मध्ये रिअल नाही तर नॉमिनल इन्कम कन्सिडर केले. The next question, Giffen goods shows. What Giffen goods shows? Question number 15. Positive income effect, negative substitution effect, positive price demand relation, no demand. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की गिफेन गुड्स मध्ये कसा इफेक्ट आपल्याला दिसतो. तर ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट आहे ऑप्शन सी, पॉझिटिव्ह प्राइस डिमांड रिलेशन. ठीक आहे, गिफेन वस्तू म्हणजे कनिष्ठ वस्तू, ज्या वस्तूंची प्राइस वाढली तरी लोकांना मागणीमध्ये काही फरक पडत नाही, आणि मागणी वक्र वरच्या दिशेने अपवर्ड स्लोपिंग तो वाढत जातो, म्हणजे असं जर असेल. ठीक आहे, सो प्राइस इन्कम मध्ये काही फरक पडला तरी डिमांड मात्र त्याची थोडीफार इकडे तिकडे होऊ शकते, जास्त होत नाही. म्हणजे हे कसं आहे, पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह प्राइस डिमांड रिलेशन याच्यामध्ये दिसते. ठीक आहे. सॉरी, यामध्ये आपण असं म्हणू शकतो गिफेन वस्तूमध्ये की प्राइस वाढली तरी मागणी वाढते, किंमत कमी झाली तरी मागणी कमी होते. ठीक आहे, म्हणजे नॉर्मल गुड सारखी इथे आपल्याला पद्धत दिसून येते गिफेन गुड्सच्या मध्ये. ग्राहकांचं उत्पन्न कमी असावं हाचा आता याच्यामध्ये उदाहरण जर बघायचं झालं, समजा एखादं गरीब कुटुंब आहे, त्याचा मुख्य आहार काय आहे? भात आहे. भाताची किंमत वाढली, त्यामुळे कुटुंब मांस, फळे यासारख्या वस्तू खरेदी करू शकत नाही. पण जे भात आहे खरेदी करतात, भाताची किंमत वाढली तरी गिफेन वस्तू आहे आणि त्यांची मागणी वाढते. ठीक आहे, म्हणजे तेवढीच राहते असं म्हणू शकतो. त्यामुळे इथे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे रिवेल्ड प्रेफरन्स थेअरी. रिवेल्ड प्रेफरन्स थेअरीचं वॉज गिवन बाय, हा डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे की कोणी दिलेली आहे रिवेल्ड प्रेफरन्स थेअरी. रिवेल्ड प्रेफरन्स थेअरी म्हणजे ग्राहक आपल्या वस्तूंचं किंवा मागण्यांचं, डिमांडचं प्रेफरन्स कसा ठेवतो याच्यावरून हे प्रेफरन्स थेअरी ठरलेली आहे. ऑर्डिनल अप्रोच वरती. ठीक आहे, प्रेफरन्स ठरवणं. तर ही दिलेली कोणी आहे? हेक्स, मार्शल, सॅम्युएल्सन, केन्स. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, सॅम्युएल्सन यांनी ही थेअरी सिद्धांत मांडलेला आहे. द नेक्स्ट आहे रिवेल्ड प्रेफरन्स रिजेक्ट. आता रिवेल्ड प्रेफरन्स दिलेली आहे. रिवेल्ड मध्ये प्रेफरन्स ठरलेले असतात, त्यानुसार आपण इथे कॅल्क्युलेशन करतो किंवा लोकांच्या ऑर्डर्स नुसार हे सांगतो, सिद्धांत सांगतो. पण याच्यामध्ये कुठला घटक दुर्लक्षित केले गेलेला आहे? इन्कम की युटिलिटी मेजरमेंट, प्राइस की डिमांड. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, युटिलिटी मेजरमेंट. उपयोगितेचे मोजमाप जे आहे ते याच्यामध्ये कन्सिडर केलेलं नाहीये. जस्ट फक्त ग्राहकाला बजेटमध्ये काय बसते या गोष्टीनुसार तिथे प्रेफरन्स ठरवलेले आहे. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, सगळ्यात सोपा प्रश्न. लॉ ऑफ डिमांड स्टेट, मागणीचा नियम इथे काय सांगतो? प्राइस वाढली की डिमांड वाढते, प्राइस कमी झाली की डिमांड कमी होते, प्राइस वाढली की डिमांड कमी होते, नो रिलेशन. त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? पहिल्या याच्यामध्ये बघा, प्राइस वाढले डिमांड पण वाढले. प्राइस वाढली की डिमांड वाढते का? नाही. मग प्राइस कमी झाली की डिमांड कमी होते का? नाही. याच्यामध्ये इनव्हर्स रिलेशन आहे प्राइस आणि डिमांड मध्ये, लॉ ऑफ डिमांड मध्ये. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. ठीक आहे, प्राइस वाढली की डिमांड कमी होते किंवा प्राइस कमी झाली तर डिमांड वाढते. हे जरी ऑप्शन असलं असतं तरी ते करेक्ट असलं असतं, इनव्हर्स रिलेशन वाला. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, डिमांड कर्व स्लोप्स डाउनवर्ड ड्यू टू. मागणी वक्र खाली झुकणार आहे कारण इन्कम इफेक्ट, सबस्टिट्यूशन इफेक्ट, डिमिनिशिंग एमयू, ऑल ऑफ दी अबोव. आता याच्यामध्ये बघा, इन्कम इफेक्ट म्हणजे काय? की तुमचा इन्कम जसं वाढेल तसं तुम्ही वस्तूंची मागणी करत असता, म्हणजे त्याच्यानुसार तुमचा हा डिमांड कर्व जो आहे तो असा 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 शिफ्ट होताना दिसतो, राईट. सबस्टिट्यूशन इफेक्ट म्हणजे दोन वस्तू आहेत, एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूच्या प्राइस वरती परिणाम होतो, मग त्यामुळे त्याची मागणी कमी होते, म्हणजे ऑप्शन बी पण याच्यामध्ये करेक्ट येतं. डिमिनिशिंग एमयू, याच्यामुळे पण वस्तू चेंज करतो आपण, शिफ्ट करतो, डिमांड कमी जास्त करतो, म्हणजे हे पण ऑप्शन करेक्ट आहे. सर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, की ऑल ऑफ दी अब ऑप्शन्स जे आहेत ते तुम्हाला डिमांड कर्व जो आहे तो असा दिसायला मदत करतो. ठीक आहे, घटती सीमांत उपयोगिता, पर्याय परिणाम आणि उत्पन्न परिणाम. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड फॉर्म्युला काय आहे? प्राइस इलास्टिसिटी, इलास्टिसिटी म्हणजे काय पहिले समजून घ्या. लवचिकता, लवचिकता म्हणजे किंमत चेंज झाल्यामुळे मागणी जी आहे ती किती हलती आहे, डिमांड क्वांटिटी किती हलती आहे, हे म्हणजे इलास्टिसिटी, लवचिकता. तर ते काढण्याचा फॉर्म्युला आहे. ऑप्शन आहे पर्सेंटेज चेंज इन अ प्राइस ड्यू टू चेंज इन अ पर्सेंटेज चेंज इन ड्यू टू नाही, डिवायडेड बाय percentage change in quantity, percentage change in a quantity divided by percentage change in a price, quantity divided by price, price divided by quantity. तर हे तर नाहीच. इलास्टिसिटी चेंज कशी चेक करायची ना आपल्याला. मग इलास्टिसिटी चेक करताना आपल्याला आधीची क्वांटिटी किती होती आणि आधीची प्राइस किती होती हे समजून घेऊन दोघांमध्ये बदल किती झाला हे करून कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन बी येणार आहे. करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, क्वांटिटी चेंजेस डिवायडेड बाय प्राइस चेंजेस. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21. ईडी, इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1. आता एक लवचिकता आहे म्हणजे बरोबर आहे, पण एक पेक्षा पण जर लवचिक जास्त असेल मागणी तर त्याला आपण काय म्हणतो? ही मागणी जी आहे ते पूर्ण लवचिक आहे, इलास्टिक आहे. सो डिमांड इज ऑप्शन ए, इलास्टिक, इलास्टिक, युनिटरी, परफेक्ट. परफेक्ट म्हणजे अनंत, नो लिमिट्स. ठीक आहे. युनिटरी म्हणजे 1 येणार आणि इलास्टिक म्हणजे परफेक्ट लवचिक, इनइलास्टिक म्हणजे अलवचिक. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, इलास्टिक. ठीक आहे, लवचिकता जेव्हा तिथे जास्त असेल, म्हणजे कार आहे बघा, बीएमडब्ल्यू आहे, बीएमडब्ल्यू ची प्राइस काय असेल, समजा आपण 4 करोड लिहूया,
4 करोड आहे ती 2 करोडला जर मिळत असेल तर लोक पटकन म्हणजे जे लोक 5 लोक खरेदी करायचे बीएमडब्ल्यूचे ते 2 करोडला आलं कदाचित तिथे 15 नंबर पण होऊ शकतो. म्हणजे ही लवचिक मागणी कशी आहे, इलास्टिक आहे, चेंज होऊ शकते प्राइस चेंज झाल्यामुळे. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, क्रॉस इलास्टिसिटी इज पॉझिटिव्ह फॉर. क्रॉस इलास्टिसिटी म्हणजे कॉफी आणि चहा या दोघांमधल्या प्राइस चेंजेसमुळे काय तुम्हाला फरक दिसला ते सांगायचंय. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विचारले. ही क्रॉस इलास्टिसिटी जी आहे ती पॉझिटिव्ह कुठल्या वस्तूंसाठी असते? कॉम्प्लिमेंटरी गुड्ससाठी, सबस्टिट्यूट गुड्ससाठी, गिफ्ट गुड्ससाठी की इन्फिरियर गुड्ससाठी? त्याचं करेक्ट असणार आहे ऑप्शन बी, सबस्टिट्यूट गुड्स. आपण बघितलं की टी अँड कॉफी ह्या 2 सबस्टिट्यूट गुड आहेत. चहाची किंमत वाढली तर लोक कॉफीकडे शिफ्ट होतात आणि कॉफीची मागणी वाढते. ह्याची प्राइस वाढली, सबस्टिट्यूट गुडची प्राइस वाढली म्हणून सबस्टिट्यूट वस्तूची मागणी वाढली. म्हणजे ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिलेशन आहे. तुम्ही कार आणि पेट्रोल मध्ये बघा. ठीक आहे. कार आणि पेट्रोल मध्ये बघा. कारची प्राइस वाढली तर लोक काय करतात, कार घेणं स्टॉप करतात आणि कार घेणं स्टॉप केल्यामुळे पेट्रोल लोक घेत नाहीत. कारच नसेल तर पेट्रोल कुठून घेणार? मग हे दोन कसे आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत, ह्याच्यासोबत हे घ्यावंच लागतं. सो कॉम्प्लिमेंटरी गुडच्या बाबतीमध्ये जो इफेक्ट आहे तो निगेटिव्ह आहे आणि सबस्टिट्यूट गुड्सच्या बाबतीमध्ये तो पॉझिटिव्ह आहे. सो कन्फ्युज नका हो. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, इन्कम इलास्टिसिटी इज निगेटिव्ह फॉर. आता ही तुमची उत्पन्न लवचिकता नकारात्मक कधी असते? नॉर्मल गुड्ससाठी, लक्झरी गुड्ससाठी, इन्फिरियर गुड्ससाठी की सबस्टिट्यूट गुड्ससाठी? इलास्टिसिटी निगेटिव्ह आहे म्हणजे तिथे वस्तूची मागणी कमी होत नाही किंवा वाढत नाही. ठीक आहे. सो उत्पन्न वाढली की अशा वस्तूंची मागणी कमी होते. अशा वस्तू कुठल्या आहेत? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, इन्फिरियर गुड, कनिष्ठ वस्तू. ठीक आहे. कमी होऊ शकते किंवा चेंज होऊ शकते. देन सेकंड लास्ट क्वेश्चन फॉर टुडेज सेशन, कंझ्युमर सरप्लस कन्सेप्ट वॉज इंट्रोड्यूस बाय. ग्राहक अधिक संकल्पना मांडणारे खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन ए, हिग्स, मार्शल, सॅम्युएल्सन, ॲडम स्मिथ. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, मार्शल. ठीक आहे. अल्फ्रेड मार्शल यांनी ही कंझ्युमर सरप्लस कन्सेप्ट जी आहे ती दिलेली आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25, दॅट इज लास्ट क्वेश्चन फॉर दिस सेशन. लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन. लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन म्हणजे जे आपण लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योर हे घटक आहेत आपले, हे आहेत आपले इनपुट्स. तर ह्या इनपुट्स मध्ये जे घटक आपण चेंज करू शकतो, व्हेरिएबल, लॉ ऑफ व्हेरिएबल अप्लायज प्रपोर्शन्स टू, याच्यातले कुठले घटक चेंज करू शकतो ते आपल्याला कुठल्या रन मध्ये समजू शकतं. ऑप्शन ए, लॉंग रन, शॉर्ट रन, व्हेरी लॉंग रन, इंटरनॅशनल रन. त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, शॉर्ट रन. लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन जो आहे तो शॉर्ट रन मध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतो. शॉर्ट रन मध्ये फक्त एक घटक जो आहे तो व्हेरिएबल असतो. व्हेरिएबल म्हणजे चेंज होऊ शकतो, बदलू शकतो आपण, तो म्हणजे लेबर. शॉर्ट रन मध्ये आपण लेबर हा घटकच चेंज करू शकतो. जागा, कॅपिटल, एंटरप्रेनर यांना आपण स्थिर ठेवावं लागतं. सो लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन शॉर्ट रन मध्ये लागू होतो. तो अल्पकालीन कालावधीत काही घटक स्थिर असतात आणि त्यामुळे बदलणाऱ्या घटकांमुळे उत्पादनाचे 3 टप्पे येतात. ठीक आहे. वाढता, स्थिर आणि घटता अशा 3 प्रकारचे इथे स्टेजेस आपल्याला बघायला मिळतात लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन मुळे. ठीक आहे. त्याचा कर्व जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने दिसतो. पहिले वाढता असतो शॉर्ट रन मध्ये, जेव्हा व्हेरिएबल प्रपोर्शन वाढवतो तेव्हा, नंतर असं होतं, नंतर असं होतं. म्हणजे पहिले 2 लेबर काम करताना तो वाढत असतो उत्पादन. ठीक आहे. पण जेव्हा 3 लेबर लावतो तेव्हा ते तेवढंच राहतं आणि चौथा लेबर लावल्यावर तर डायरेक्ट घटतो म्हणजे त्याचं फक्त एक्सपेन्सेस वाढतो, उत्पादनामध्ये काय भर पडत नाही. ओके. सो दॅट्स इट फॉर टुडे एव्हरीवन. यामध्ये काही डाऊट्स असतील क्वेश्चन्स मध्ये तर तुम्ही मला विचारू शकता. हेल्थ सेशन्स मध्ये आपण हे सेशन्स कम्प्लीट केलेले आहेत आणि त्यावेळेस आपण एमसीक्यूज बघितलेले आहेत. होपफुली तुम्हाला हे सगळे समजलेलं आहे. ठीक आहे. ओके एव्हरीवन, काय डाऊट्स असतील तर विचारा. ग्रुपमध्येही विचारू शकता, कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. न्यू स्टुडंट असाल तर आपण त्याच्यावरती एक्सप्लेनेशन बघूया. ओके. सो दॅट्स इट. थँक यू एव्हरीवन. ऑल द व्हेरी बेस्ट.